नाशिक जिल्हा नेमका कुठे चाललाय असा सवाल आता केवळ चर्चेपुरता राहिलेला नाही, तर तो प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होऊ लागलाय. कारण गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या सलग गुन्हेगारी घटनांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलंय. तपोवन परिसरात सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडण्याची धक्कादायक घटना असो किंवा कामगार कॉलनीतील इमारतीच्या टेरेसवर युवकाचा मृतदेह आढळण्याची घटना असो, या सगळ्या घटनांची धूळ अजूनही खाली बसलेली नाही. आणि यातच आता देवळाली गावात घडलेल्या आणखी एका खुनाच्या घटनेनं नाशिककरांना अक्षरशः हादरवून सोडलंय. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात जुन्या वादातून 36 वर्षीय विशाल माळवे याची धारदार शस्त्रानं निर्घुण हत्या करण्यात आली आहे. विशाल माळवे हा सुवर्ण सोसायटी खोलेमाळा येथील रहिवासी होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विशाल आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड हे दोघे गुरुवारी रात्री एकत्र बसून पार्टी करत होते. सुरुवातीला वातावरण निवांत होतं, मात्र जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पेटली आणि दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. क्षणाक्षणाला वाढत गेलेल्या या वादानं काही वेळातच उग्र रूप धारण केलं आणि त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं. संतापाच्या भरात आणि विवेक गमावलेल्या अवस्थेत अमोल गायकवाड यानं धारदार हत्यारानं विशाल माळवे याच्यावर सपासाप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला वाचवण्याचा प्रयत्न होण्याआधीच त्याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. आणि एका क्षणाच्या रागानं एका व्यक्तीचा जीव गेला तर दुसऱ्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी परिसराचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणातील संशयित अमोल गायकवाड याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस करतायत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेमुळे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारी घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सतत घडणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. क्षणिक राग, जुने वाद आणि त्यातून होणारे रक्तरंजित परिणाम हे चित्र अधिकच चिंताजनक बनवत आहे. एका बाजूला पोलीस यंत्रणा गुन्हेगारांवर कारवाई करत असली तरी दुसऱ्या बाजूला अशा घटना वारंवार घडत असल्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे. नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सुरक्षिततेचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत चाललाय. आता या प्रकरणात नेमकं कारण काय समोर येतंय, या खुनामागे नेमका किती जुना वाद होता आणि अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावलं उचलणार आहे याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. कारण आता प्रश्न फक्त एका खुनाचा नाही तर संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेचा आहे. लोकमत.com साठी किरण नाईक.